बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची एक मागणी नेहमी पाहायला मिळते ती म्हणजे कर्जमाफीची. कारण शेतकऱ्यांना पाहिजे ती कर्जमाफी आणि सरकारनं त्यावर कुठलेही पाऊल उचललेले दिसत नाही आहे. शिंदे सरकारच्या काळात सुद्धा मागणी झाली होती. विरोधकांकडून सुद्धा बऱ्याच वेळेस त्याचा मुद्दा उचलण्यात आला होता. सरकारला निवेदनही देण्यात आलं होतं, परंतु कुठलंही त्याच्यावर सरकारनं पाऊल उचललेलं नव्हतं. सरकारनं फक्त एवढं सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची माहिती गोळा करतोय आणि शेतकऱ्यांना लवकरच आम्ही खुशखबर देणार आहोत. त्यावेळेस शिंदे सरकारचं सरकार होतं, शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मात्र कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही. त्यानंतर विधानसभाच्या निवडणुका लागल्या, निवडणुका झाल्या. शेतकऱ्यांना वाटत होतं की विधानसभेची निवडणूक आहे, त्याच्या आधी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते, परंतु कुठलीही कर्जमाफीची घोषणा त्यावेळेस झालेली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे राज्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि आता सरकारकडे एकच मागणी शेतकऱ्यांची लागू आहे, ती म्हणजे की आम्हाला लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन कर्जमाफी द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, हे सरकार कर्जमाफी देऊ शकतं का? कर्जमाफी दिली तर ते कधीपर्यंत आपल्याला कर्जमाफी देऊ शकतात? आणि खरंच सरकार एवढं सक्षम आहे का? सरकारकडे एवढे पैसे आहेत का? आता सरकार कर्जमाफी द्यायला तयार आहे का? हेच आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, पुढे जाण्याबद्दल अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची मागणी लावून धरलेली होती आणि आता सुद्धा ती धरलेलीच आहे. कारण शेतकऱ्यांना पाहिजे ती कर्जमाफी आणि 2023 मध्ये सुद्धा 24 मध्ये सुद्धा ह्याची मागणी विरोधकांकडून सुद्धा उचलली गेली. सरकारला निवेदन सुद्धा दिलं गेलं आणि सरकारनं त्याच्यावर एक पाऊल देखील उचललं होतं, ते म्हणजे माहिती गोळा केली होती. प्रत्येक शेतकऱ्याची माहिती गोळा केली होती. ज्या ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्याची माहिती नेमकी त्यांनी काढली की ह्या शेतकऱ्यावर किती थकबाकी आहे, त्या शेतकऱ्याने किती कर्ज उचललेलं आहे, किती भरलेलं आहे आणि त्याचं सध्या ती स्थिती नेमकी काय आहे, यावर आधारित ते कर्जमाफी होणार असल्याचं सध्या सरकारनं त्यावेळेस सांगितलं होतं. परंतु त्यावेळेस कुठलीही कर्जमाफी झाली नाही आणि त्यावेळेस का झाली नाही, तर त्यावेळेस पैशाच्या अभावामुळे, सरकारकडे पैसे नसल्यामुळं त्यावेळेस सरकार कर्जमाफी करू शकलं नाही. परंतु आता नवीन सरकार आलेलं आहे आणि नवीन सरकार आले असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना एक आस लागलेली आहे की लवकरात लवकर फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यावी. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना दुर्लक्षित करतायत का, असा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्यांना आणि प्रत्येक जणांना पडायला भाग पाडतो. कारण जे फडणवीस आपल्या घोषणामध्ये, जाहीरनाम्यामध्ये एवढं शेतकऱ्यावर फक्त बोलत होते, जे आरक्षण सोडून शेतकऱ्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं, कारण शेतकऱ्यांचे मतदान त्यांना पाहिजे होते आणि शेतकऱ्यामुळे जर सरकार कुठलं येत असेल तर ते शेतकऱ्यामुळे येत असतं. कारण जे मेन मतदार असतात ते शेतकरी आणि गावखेड्यातले असतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या नावाखाली कर्जमाफीची योजना सुद्धा डुबून जाते का, हा प्रश्न सध्या पडलेला आहे. कारण लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे बहिणी तर खुश आहेत, परंतु शेतकरी खुश नाहीत, त्यांचे दाजी खुश नाहीत असं दिसून येत आहे. कारण सरकारने बरेच दिवस झाले शेतकऱ्यांना आस लावून ठेवलेली आहे, ती म्हणजे कर्जमाफीची. आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होते कर्जमाफीचा आम्ही सुरुवातीला निर्णय घेऊ, परंतु मंत्रिमंडळाची बैठक देखील झालेली आहे, मंत्रिमंडळ विस्तार झाला, मुख्यमंत्र्यांची शपथ झाली, परंतु कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही. शेती संबंधित एकही निर्णय त्यांनी अजून घेतलेला नाही. आता हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा मुद्दा मांडला गेला पाहिजे आणि कर्जमाफी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, याचीच सगळीकडे चर्चा चालू आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी ही सरकारनं उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावरील बोज हा हलका केला गेला पाहिजे. तर हे आता शक्य होऊ शकतं का? शेतकऱ्यांना सध्या कर्जमाफी मिळू शकते का? तर हे होऊ शकतं, कारण जर सरकारने, महाराष्ट्राकडे पैसा नसेल तर केंद्र शासनाकडे सुद्धा बीजेपीचं शासन, केंद्र शासन असल्या कारणामुळे बीजेपी ही किंवा देवेंद्र फडणवीस हे केंद्र शासनाकडे मागणी करू शकतात की आम्हाला कर्जमाफी करायची आहे आणि आम्हाला फंडची गरज आहे, पैशाची गरज आहे, तुम्ही आम्हाला पैसे द्या. तर केंद्र शासन सुद्धा त्याच्यावर विचार करू शकतं आणि केंद्र शासन सुद्धा महत्वाचा निर्णय घेऊन सरकारला पैसे पुरवण्याचं काम हे केंद्र शासन करू शकतं. जर सरकारची तयारी असेल तर शेतकऱ्याचं कर्ज नक्कीच माफ होणार आहे आणि सरकार हे कर्जमाफी देऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्याची कर्जमाफी होईल का आणि झाली तर ते कधीपर्यंत होईल, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.